नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? तुमचे माझ्या डेली व्लॉग रिअल लाईफ मोमेंट्स या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मी ना पावभाजी केलेली आहे. मला दाखवते मी. या सर्वजण खायला या. आजची पावभाजी ना मी घाबरली ना मी. पावभाजी बनली का? बनते. तुझी पावभाजी म्हणजे आमच्या घरात सर्वांची फेवरेट. सर्वांना पावभाजी आवडते. तुम्हाला बी कोणाकोणाला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि जी आज मी पावभाजी बनवली ना ती एकदम मुंबईचा मसाला म्हणजे गरम मसाला मुंबई स्टाईल अशा टाईपमध्ये आज मी पावभाजी बनवलेली आहे. उद्या सुट्टी आहे तर मुलं म्हणली मम्मी आज पावभाजी बनव, म्हणून मी आज त्यांच्यासाठी खास पावभाजी बनवलेली आहे. आणि आज तसा पण माझा उपवासच होता. आज प्रदोष आहे ना, काल सोमवार झाला, आज प्रदोष आहे, त्यामुळे म्हटलं चला आज पावभाजी बनवूया. तुम्हाला पावभाजीची रेसिपी मला द्यायची होती पण काही टाइम भेटला नाही. थोडंसं काम आलेलं त्याच्यामुळे मी बाहेर गेलेली. शौर्य, पावभाजीमध्ये ना माझ्या शौर्याला कांदा, कोथिंबीर, लिंबू अजिबात आवडत नाही. तुमची पण मुलं असेच करतात का? कांदा वगैरे काही खात नाहीत का? तुमची पण मुलं असं कांदा वगैरे कोथिंबीर वगैरे खात नसतील ना? ज्यांचे नाहीत त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. ये शौर्य, पावभाजी आणि तेच करून सांग कशी झाले ते. तुम्ही त्याच्याकडे बघू शकता त्याला किती आवडते ती पावभाजी. येस. समृद्धी, समृद्धी भाजी हवया. माझ्या मुलीला ना तर रोज असं वेगवेगळं पदार्थ. कांदा नको, कोथिंबीर फक्त लिंबू. तिला फक्त आणि फक्त लिंबू आवडतो, बाकी कांदा नको, काहीच कोथिंबीर नको, फक्त लिंबू, पावभाजी आणि हे. मला सांग कसं झालंय. हा, थँक्यू. छान झालंय. थँक्यू. आमच्याकडे एक आहे, काही बनव, काही रोज जेवण, भाकरी बनव, चपाती बनव, नाहीतर काही पण बनव, भाजी कोणतीही पण बनव. जसं ते प्लेट घेऊन जातात, त्यांना ती प्लेट मी बनवून देते जेवणाची. जशी घेऊन जातात तसं त्यांची सुरुवातच होते. पहिला ग्लास खाल्ला की त्यांचं म्हणजे पहिलं वाक्य तेच असतं, आई खूप छान झालंय. मग मला पण छान वाटतं तर ऐकून. थोडीशी कॉम्प्लिमेंट ना आपल्याला सगळ्यांनाच आवडते म्हणा. आणि असं नाहीये की मुलंच करते, माझे हजबंड सुद्धा करतात. पावभाजीचा प्लॅन आहे ना आमचा बनामागचं एक कारण आहे. मार्केट मी आज भाजी मंडईमध्ये गेलेले होते आणि तिथं मला आहे ना पावभाजीचा गाडा दिसला. वास्तर खूप छान येत होता, खाऊ वाटत होतं. पण मी बाहेरचं काहीच खात नाही. पावभाजी, पाणीपुरी, वडापाव म्हणजे काही जरी असलं ना तरी मी ते घरीच बनवून खाते. मला घरची पाणीपुरी, घरचे पावभाजी म्हणजे कोणतेही असेल पदार्थ तर तो घरीच खायला आवडतो. स्वतः बनवून स्वतः खायला आवडतो. त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये गेली मी. मार्केटमध्ये म्हणजे सब्जी मंडईमध्ये गेले तर तिथं वाटाणा आलेलाच होता. वाटाणा पण स्वस्त चाललेला, आता काय 50 रुपयेचा अर्धा किलो असं काहीतरी होता. मग चला म्हटलं आता वाटाणा पण आलेला आहे, दिसतोय आपल्याला ताजा. मग भाजी घेतली, आले आणि तिथूनच आम्ही एक डीमार्ट आहे त्या डीमार्टला गेलो. डीमार्टमधून मग आम्ही पाव घेतले. मग काय चला म्हणलं आजचा बेत पावभाजीचा. मी मुलांना कधीच टिफिनला असं म्हणजे चपाती भाजी कंपल्सरी, बाकी असं तुमचं पाव, ब्रेड, मॅगी असलं काहीच देत नाही. आणि माझ्या मुलांना पण सवय आहे, सकाळचं त्यांचं जरी स्कूल असेल 6 ला असो किंवा कधी 7 ला असो त्यांना जावं लागलं तरी प्रॉपर ते चपाती भाजीच खातेत.
टिफिनला चपाती भाजीच नेतात आणि जरी पाठीमागं आले जेव्हा स्कूलमधून वापस येतात तेव्हा जरी आले तरी चपाती भाजी प्रॉपर. आठवड्यातून फक्त एकदा संडेला त्यांना मी म्हणजे जेव्हा सुट्टी असेल ज्या टायमिंगला तेव्हा फक्त हे त्यांचं असतं खाणं. नाहीतर पावभाजी म्हणजे सॉरी चपाती भाजी भाकरी असे सर्व ते खातात. चला आपण आता नवरोजींना विचारूया कशी झाली पावभाजी. 1 मिनिट. हे ना आता साहेबांसाठी अशी प्लेट तयार केलेली आहे. चला आपण त्यांना आता विचारूया कशी झाली पावभाजी. आणखी मला त्यांना पोरांचं बघून बघून काय वाटतंय मला काय देखील. आणि गरीब लोगों के पेट का सहारा है. तुला लिंबू पाहिजे शौर्य? ओके ठीक आहे थांब देते. मुंबई या पावभाजी बना दिया भाई. मस्त आवडली? छान झाली? एक नंबर. मीठ वगैरे काय काय लागतं? देऊ? कांदा ठीक आहे. पावभाजीचा बिझनेस सुरू करू. आणि चम्मच पण. ओके ठीक आहे 2 मिनिटं देते. आणि आपण ना स्टॉलला प्रियांका ते ठेवूया. प्रियांका पावभाजी. नाही, पावभाजी. प्रियांका पावभाजी ठेवूया आपण शॉपचं नाव. अच्छा एवढी छान झाली शौर्य? हो. नको रोज का मला बोलता लोक आपण फक्त घरी खाऊ. लोक नहीं चाहिए भाई, हमको घर में खाना खाना था. आणि खोलाने लोक आले आणि ती म्हणतील मस्त ना मस्त. मस्त हा, मस्त. चला आता ह्या लोकांनी तर पावभाजी खाल्ली. मी पण आता खाऊन बघते. खरंच आहे माझे खरोखरच चांगली पावभाजी झाली का अशीच तारीफ करतात ते. तुम्ही पण तुम्हाला जर पावभाजी माझी कशी वाटली बघण्यासाठी आणि जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी पण देईल. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जर कोणता पाहिजे असेल कोणत्या ठिकाणाचा काही पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. ओके चला बाय.